अद्वितीय 2 घुमट असणारं गुड्याच्या गणेशाचं हे मंदिर आणि रत्नागिरीमधील याच मंदिराजवळ पाण्याचा स्तर कधीही कमी न होणारी पांडवकालीन विहीर आहे। 2 घुमट असलेल्या या गणपती बाप्पाच्या मंदिरात पहिल्या घुमटाखाली तर गणपती बाप्पा आहेत, पण दुसऱ्या घुमटामध्ये नक्की आहे तरी काय? चला बघूया। रत्नागिरी पावस पूर्णगड मार्गावर असणारे गणेशगुड्या या तीर्थक्षेत्राचे एक गोलाकार आणि दुसरे अष्टकोनी शिखर दुरूनच नजरेस पडतात। आख्यायिकेनुसार सततच्या वेदनांमुळे त्रस्त झालेल्या रामचंद्रपंत चिपळूणकरांनी जलसमाधीचा निश्चय केला। या अवस्थेत ते एका झुडपामध्ये पडून राहिले आणि त्यांनी गणेशाचे अनुष्ठान सुरू केले। 21 दिवसानंतर गणेशांनी त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितले की साताऱ्याच्या शाहू महाराजांच्या मदतीने येथे एक मंदिर बांध। 2 गाभारे असणाऱ्या या मंदिरात दुसऱ्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळ सुमारे 11 फूट उंच गणेश मूर्तीच्या नाभीतून पूर्वी सतत पाणी वाहत असे। आज ते बंद असले तरी त्याच्या खुणा इथे जाणवतात। तर गणेश गुहे मंदिरामध्ये पहिल्या घुमटाखाली गणपती बाप्पा आहे, इथे आपण नमस्कार करतो आणि दुसऱ्या घुमटाखाली काय आहे हे अजूनही रहस्य आहे। याच मंदिराजवळ जांभ्या दगडात खोदलेली आणि सुमारे 70 फूट खोल पायऱ्या असलेली एक विहीर आहे। या पांडवकालीन विहिरीचे वैशिष्ट्य असे की यातील पाण्याचा स्तर कधीही कमी जास्त होत नाही। पावसाळ्यातही हा स्तर कायम असतो। तर हिरव्यागर्द वनसंपदेने समृद्ध असलेल्या गणेशगुडे या मंदिराला नक्की भेट द्या आणि अशाच माहितीसाठी पेजला फॉलो करा।